हरि गोविन्द गोकुलनन्दन गोविन्द गोविन्द गिरि गोविन्द श्रीवेङ्कटेश गोविन्द गोविन्द हरि गोविन्द गोकुलनन्दन गोविन्द गोविन्द गिरि गोविन्द। आजच्या प्रवचकांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सौ मित्राचे सुहासदानी यांनी त्यांनी स्मृतिचिन्ह त्याप्रमाणे वृक्ष भेट देऊन आजच्या प्रवचकांचं स्वागत करावं। आजच्या प्रोजेक्टांचा परिचय करून देतो। श्रीमती वर्षाताई माधवराव दामले त्यांचं शिक्षण आहे MA MPhil। त्यांना वाचनाची आणि खेळाची विशेष आवड आहे। कबड्डीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व अमरावती विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी नेतृत्व केलं होतं। राज्य नाट्य स्पर्धेमध्ये 2दा अभिनयाचं पारितोषिक मिळालं होतं। मुंबई येथे प्रॉक्टर अँड गॅम्बल या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये स्टेट सुपरवायझर म्हणून 5 वर्ष नोकरी केलेली आहे। त्याचप्रमाणे गोवा अँटीबायोटिक्स या कंपनीमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून 2 वर्ष नोकरी केलेली आहे। ग्राहक न्यायालयामध्ये सदस्य या पदावर अमरावती आणि यवतमाळ येथे सेवा प्रदान करतात। यांनी 2004 पासून आपल्या प्रवचन सेवेला सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे 2004 पासूनच कीर्तन सेवेला सुद्धा प्रारंभ केलेला आहे। 2013 पासून त्या भागवत कथा आणि रामायण कथा सांगतात। एक चांगल्या प्रकारे भागवताचं देवी भागवत सुद्धा त्यामध्ये झालेलं आहे। 2022 मध्ये देवी भागवत सुद्धा त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे। 2004 पासून कीर्तनपूर शाखा यवतमाळ या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यवतमाळ येथे दरवर्षी कीर्तन प्रशिक्षण महत्त्वाचं आहे की नवीन कीर्तनकार तयार करण्यासाठी कीर्तनकारांना प्रशिक्षण देण्यासुद्धा त्यांनी प्रारंभ केलेला आहे। त्याचप्रमाणे समर्थ उपासक मंडळाच्या यवतमाळ या संस्थेच्या सचिव म्हणून कार्यरत आहे। काल आपण पाहिलं की गौतम ऋषींनी इंद्राला शाप दिला आणि मग इंद्र आपल्या जवळ 22 किलोमीटर आपल्या कदंब क्षेत्री आहे। या कदंब क्षेत्राचं एक महान विभूतिमत्व महान गाणपत्य यांचं चरित्र आज आपण पाहणार आहोत। महर्षी कृत्समद किती प्राचीन आहे त्या सगळ्यात प्राचीन जे साहित्य समजतात त्याला आपण म्हणतो वेदवाङ्मय। या वेदवाङ्मयामध्ये सुद्धा दुसरं मंडळ हे अति प्राचीन समजण्यात जातं। या दुसऱ्या मंडळाचे ऋषी जे आहेत ते महर्षी कृत्समद आहे। तर कृत्समदांचं किती प्राचीनत्व असावं, अतिशय प्राचीन ऋषी आपल्या अतिशय जवळचे पण आपल्याला माहीत नसलेलं एक अद्भुत व्यक्तिमत्व म्हणजे महर्षी कृत्समद आहे। आम्ही सुरुवातीला व्याख्यानमालेमध्ये हा विषय निवडला। मग एका वक्त्याला म्हटलं की कृत्समद विषय घेता का, तर कृत्समद असं कोणाचं वैयक्तिक म्हणून नाही आहे। तर कारण बरेच जणांना हे चरित्र नवीन आहे सांगण्याचा अर्थ की त्याच्यामुळे साहजिकपणे कृत्समद चरित्र त्यापेक्षा मग एखादं सोपं चरित्र जे माहीत आहे आपल्याला असं द्या असा वक्त्यांचाही घोडा आणि त्याचा अर्थ कोणते चरित्र सोपे नव्हते। प्रत्येकाचं चरित्र यावेळेस वक्त्यांना अभ्यासच करावा लागला होता। कृत्समद एक नवीन चरित्र होतं आणि मग वर्षात त्यांना ज्यावेळेस म्हटलं तर ठीक आहे त्या निमित्ताने नवीन चरित्राचा अभ्यास होईल असं एक चांगलं एक अभ्यासू व्यक्तिमत्व वर्षात आपल्यासमोर आहे।
त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनाला या ठिकाणी सुरुवात करा. जय जय रघुवीर समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भगवान बालाजी, समस्त देवता, समस्त ऋषीगण आणि सद्गुरूंना वंदन करूया. सर्व श्रोत्यांना विनम्र सप्रेम नमस्कार करते. आजचे चरित्र नायक आता सांगितल्याप्रमाणे प्रस्तावनेमध्ये अत्यंत गर्वोदय आहे आपल्याला सगळ्यांनाच. आणि म्हणून ऋषी कुत्सेमत यांच्या विशेषत्वाचा आपण आज अभ्यास करणार आहोत आणि त्यांना देखील विशेष वंदन करते. कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय त्यांचं चरित्र किंवा त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे, काय करायचं आहे ते आपल्याला मिळू शकत नाही. आणि म्हणून त्यांना विशेष वंदन करूया, त्यांचा आशीर्वाद आणि चिंतनाला प्रारंभ करूया. आत्ताच प्रस्तावनेमध्ये सांगितल्याप्रमाणे कठीण विषय, मला असं वाटतं सगळ्यात कठीण विषय. कारण की जसं आदरणीय विजयराव देशपांड्यांनी कठीण विषय आला होता असं ते म्हणतात, अत्री, ऋषी अत्री. पण त्यांचं कमीत कमी नाव तरी आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि दत्तात्रेयांच्या जन्माच्या कथेमध्ये ते अत्यंत प्रचलित असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना ते परिचित आहे. कुत्सेमतांचं नाव अनेकांना माहीत नाही, मी सुद्धा, म्हणजे ते ऋषींचं नाव आहे हे सुद्धा लक्षात न येणे इतपत आपलं लक्ष असतं असं म्हणूया. ते कसं ते पुढे आपल्याला कळलंच. आणि नेहमी असं आहेच, माझा आक्षेप आहे या म्हणजे गमतीचा भाग आहे, खूप सिरियसली तर घेऊ नका. पण दरवर्षीच्या प्रवचन मालिकेमध्ये सगळ्यात कठीण विषय कोणाकडे असतो? वर्षाकडे, रामकृष्ण हरी. पण ती ईश्वराची योजना आहे असं मी समजते. कारण अभ्यास करण्याची संधी भगवंत त्या निमित्ताने मला देत असतो. वेगवेगळ्या चरित्रांचा अभ्यास कर, वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास कर आणि त्यातलं महत्त्वाचं जे आहे त्याच्याकडे विशेषत्वाने लक्ष जाऊ दे, अशी ही भगवंताची कृपा आपल्या निमित्ताने माझ्यापर्यंत पोहोचते. म्हणून श्रोत्यांनी देखील आज समजून घ्यायचं आहे. आपल्याला सगळ्यांनाच अत्यंत अपरिचित असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्याला बघायचं आहे. नाव आहे परत त्याचा म्हणूया ऋषी कुत्सेमत. दोनदा कोणीतरी तो वाचायचा प्रयत्न पण केला, पण पटकन म्हणता येत नाही कारण इतकं अपरिचित आहे ते. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मनातल्या मनात त्या नावाचा उच्चार करा, म्हणजे आपोआपच आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळून जाईल. अशा या प्रस्तावनेने आपण चिंतनाकडे करूया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या संस्कृतीमध्ये पूजेची सुरुवात ही गणपतीच्या पूजेने होते. अग्र पूजेचा मान हा गणपतींना आहे, परंतु त्यापूर्वी कुत्सेमत ऋषींना वंदन केले पाहिजे, अन्यथा ती पूजाच ठरत नाही असा आशीर्वाद प्रत्यक्ष गजाननाने कुत्सेमतांना दिलाय. आणि हे जोपर्यंत मी चरित्र वाचनाला सुरुवात केली नाही तोपर्यंत मलाही माहिती नव्हतं. प्रांजळपणे काही गोष्टी कबूल कराव्या की खरंच माहिती नव्हतं. कारण आपण अनेक वेळा सत्यनारायणाची पूजा करतो, त्याची सुरुवात आपण द्विजाकडनं ऐकतो, पण ते शब्द नुसते कानावरून जातात, खरंच कानावरून जातात. म्हणून आपण नेहमी म्हणतो ना की आता घरी बसून काय करायचंय, काहीतरी कानावरून जावं म्हणून इथे येतो. पण विनंती करते सगळ्यांना, कानावरून जाऊ देऊ नका. कारण आत्तापर्यंत माझ्याही कानावरून गेलेल्या काही गोष्टी या अभ्यासामुळे त्या कानात थोड्याफार शिरल्या आहेत असं मी म्हणेन. आणि म्हणून पुढील विचारणे आधी कुत्सेमत ऋषींना वंदन केलं जातं, त्यांचा आशीर्वाद केला जातो. मग गणपतींचं वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन मग प्रत्यक्ष पूजेला सुरुवात होते असं आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. ते ऋषा कोणत्या आहेत तर गणानां त्वां शौनको कुत्सेमतो गणपतीर्जयवती गणपत्या वाहने विरोधः. आता हा उच्चार
आपल्याकडे आलेल्या गुरुजींनी अनेक वेळा केला असेल की नाही, पण आपल्या म्हणजे मी तरी कधीही त्याच्याकडे खूप लक्षपूर्वक लक्ष दिलं नव्हतं, असं प्रांजळपणे करून करते. आणि म्हणून इथे कुत्सित ऋषींना आधी वंदन आहे आणि मग ओम गणानां त्वां गणपतीं भवामहे कविं कवीनामुतो श्रवस्तवं ज्येष्ठराजं ब्राह्मणस्तत आमः शृण्वन्तु दिव्यैः सीदसादनं. आणि मग वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. काही ठिकाणी पाठवेद आहे वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभं. सूर्यकोटि किंवा कोटि सूर्य एकाच अर्थाचा शब्द काही ठिकाणी आपल्याला पाठवेद आहे अशा पद्धतीने आढळतो. आणि म्हणून इतकं श्रेष्ठत्व, हे पहिलं श्रेष्ठत्व गुत्सेमत ऋषींचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून देवाने असा वर द्यावा की माझ्या पूजेच्या आधी, मला वंदन करण्याच्या आधी तुला वंदन व्हावं, ही एका भक्ताच्या आयुष्यातली परमोच्च भक्तीची पावती आहे की नाही. आणि म्हणून त्या भक्ताला आपण वंदन करूया, त्या भक्तासारखा आपण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा निश्चय आज आपल्याला की देवाच्या आधी भक्ताचं वंदन. आणि म्हणून असं आहेच खरं म्हणजे की महादेवाला आपण वंदन करतो त्याआधी कोणाला वंदन करतो? नंदीला करतो. हनुमंत पण रामाच्या आधी असतो आणि मग रामाला वंदन. अशा पद्धतीने आपल्या संस्कृतीमध्ये ही व्यवस्था आहेच. पण एका ऋषीला देखील अशा वंदनाची पद्धत आहे हे आपल्याला माहिती नव्हतं. अनेकांना माहिती नसेल, काही जणांना माहिती असेल, त्यांचं ते पक्क होईल, माहिती नसेल त्यांना माहिती होईल. असे हे गुत्सेमत ऋषी, हे त्यांचं प्रथम श्रेष्ठत्व आता आपण बघितलं. त्यांचं द्वितीय श्रेष्ठत्व म्हणजे ऋग्वेदातील आत्ताच प्रस्तावनेमध्ये सांगितलं त्याप्रमाणे की द्वितीय मंडल संरचित करणे हे त्यांचं महान कार्य, हे त्यांचं दुसरं श्रेष्ठत्व आहे. आता वेद म्हटल्याबरोबर आपल्याला पटपट मनामध्ये सगळ्या कल्पना येऊन जातात. वेद कशाला म्हणतात? तर अपौरुषेय वाङ्मय म्हणजे वेद, असं वेदांचं वर्णन केलं जातं. वेद हे खरं म्हणजे नाव नाही, ही एक संकल्पना आहे, ते एक मार्गदर्शक असलेला स्तंभ आहे. पण आपण त्याचंही म्हणजे भगवंताच्या नावामध्ये वेद हा नाव आलेलं असल्यामुळे आपण आपल्या मुलांची नावं ठेवतो. पण वेद हे अत्यंत पवित्र असलेली एक संकल्पना आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला दिलेली आहे की ज्यामध्ये त्याचं वर्णन असं आहे की अपौरुषेय वाङ्मय. अपौरुषेय म्हणजे कुठल्याही पुरुषाने ग्रथित न केलेलं, न लिहिलेलं. मग आता आपल्यासमोर प्रश्न पडेल की मग इथे तर द्वितीय मंडल यांनी संरचित केलं असं लिहिलेलं आहे वेदांनीच, मग तरी देखील त्याला अपौरुषेय कसं काय म्हटलं गेलं? हे सुद्धा आता आपल्याला कळत आहे. एरवी आपण वेदांचं वर्णन ज्या वेळेला करतो त्यावेळेला ते अपौरुषेय वाङ्मय आहे, ते कोणाच्याही नावाने प्रसिद्ध नाही असंच आपण सगळ्यांना सांगत असतो. पण द्वितीय मंडल ज्या अर्थी यांनी लिहिलं त्या अर्थी इतर मंडळांनी, इतर ऋषींनी लिहिलेले असं आपल्याला दिसून येतं. पण तिथे मी करता हा भाव नसल्यामुळे त्यांचं प्रत्यक्ष नाव आपल्याला कुठेही दिसत नाही. मग वेदांबद्दल माहिती देताना ती सगळी माहिती आपल्याला उपलब्ध होते. त्यांनी ते कर्तृत्व स्वतःकडे कधीही न घेतलं म्हणून ते जसं त्यांना श्रुत झालं म्हणजे ऐकू आलं. केव्हा ऐकू आलं? साधन काळाच्या परमोच्च क्षणी जे त्यांना ऐकू आलं म्हणजे श्रुत झालं, त्यावेळी त्यांना काय म्हटलं जावं? तर त्यांना मुनी म्हटलं जावं असं आपली भारतीय संस्कृती सांगते. आणि म्हणून देवर्षी, महर्षी, ऋषी या अक्षराने असणारे 4 विशेष शब्द आपल्या भारतीय संस्कृतीने दिलेले आहेत. त्यातले आहेत महर्षी, ऋषी, देवर्षी आणि ब्रह्मर्षी. हे 4 शब्द आपल्या परिचयाचे आहेत. त्यांचा क्रमही असाच आहे. पण अर्थात ते एकाच व्यक्तीला प्राप्त होऊ शकतात किंवा होतात हे देखील आपल्याला या सगळ्या ऋषींच्या चरित्रावरनं दिसून येतं. कारण त्या कार्याच्या वेळेला किंवा त्यांनी जे कार्य केलं त्या कार्यानुसार त्यांना त्यावेळी संबोधन मिळतं. ते
त्याच्यासाठी काय करावं लागतं? वेगळं प्रवचन आयोजित करावं लागतं. प्रवचनांची संख्या मोजत चला. कोणाला बोलवायचं ते नंतर ठरवा तुम्ही, पण प्रवचन कोणत्या विषयांवर होऊ शकतात याचा सुद्धा एक आढावा आपल्याला इथे मिळून जातो. आणि म्हणून महर्षी, ऋषी, देवर्षी आणि ब्रह्मर्षी असा तो क्रम आहे. फक्त त्या क्रमामध्ये थोडासा बदल करून महर्षी, ऋषी, देवर्षी, त्याच्यानंतर मुनी आणि मग ब्रह्मर्षी असा क्रम आपण आता फक्त लक्षात ठेवूया. विवेचनाच्या ओघामध्ये तो आला तर येईल, नाही आला तर परत कधीतरी बघूया. आणि म्हणून अशा पद्धतीने एकच व्यक्ती हे चारही विशेषण प्राप्त करू शकते अशी आपली भारतीय संस्कृती शिकवते. मग त्या व्यक्तीने जर प्राप्त केले तर मी प्राप्त करून घेऊ शकते की नाही? प्रत्येक गोष्ट कुठे आणून जोडायची आहे तर स्वतःपाशी आणून जोडायची आहे. हे आता परत आपल्याला लक्षात ठेवायचं, कारण हे फक्त ऐकून उपयोग नाही, ते आचरणात आणलं किंवा त्यात तसा प्रयत्न जरी केला तरी या प्रवचन मालेचं फलित आहे. नाहीतर काय नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे असं म्हणून उपयोग नाही. कारण या नळदेवाचं अंतिम ध्येय साध्य कशाने होतं त्याच्यासाठीचा चाललेला हा सगळा प्रयत्न असल्यामुळे या प्रयत्नाला आपण असाच सहभाग म्हणजे काय प्रतिसाद दिला पाहिजे. म्हणून गुप्सेमतांची ही दोन श्रेष्ठत्व बघितल्यानंतर तिसरं श्रेष्ठत्व येतं ते म्हणजे त्यांच्या वास्तव्याने आणि संशोधनाच्या माध्यमातून झालेल्या कृपेमुळे एका भूमीला मिळालेलं नाव आणि ते म्हणजे विदर्भ. आता विदर्भ म्हटल्याबरोबर आपल्याला किती अभिमान वाटायला पाहिजे आणि आपली छाती किती इंच फुगायला पाहिजे? किती? 56. कोणत्या वर्षी आलेला हा आकडा आहे? 14 साली. 14 नंतर 24 पर्यंत तरी फुगलेली राहिली 56 इंच रामकृष्णाने. आणि म्हणून पुढेही तो विषय नको, त्या विषयाकडे जायचं नाही आपल्याला. पण म्हणून आपण किती भाग्यवान आहोत हे आपल्याला इथे परत लक्षात घेतलं पाहिजे. एक कायम लक्षात घेऊया, आपल्याकडे काय नाही याचा आपण सतत विचार करत असतो. या चरित्रावरून आपल्याकडे काय आहे ही दृष्टी आपल्याला ऋषी देणार आणि काय आहे ही दृष्टी दिली की काय नाही हे आपोआपच मागे पडतं. आणि म्हणून अर्धा ग्लास भरलेला आहे का रिकामा आहे आणि त्यावरून आपली मानसिकता लक्षात येते. आणि म्हणून असं हे असलेलं विदर्भ राज्य त्याची विशेषत्व मी आपल्याला आठवण करून देते. आणि म्हणून ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि अत्यंत भाग्याची पण गोष्ट आहे. आता ती परत भाग्याची का थोडासाच उल्लेख करते आणि पुढे जाते, कारण की विदर्भ हे अत्यंत संरक्षित असलेलं राज्य आहे. म्हणजे भाग आहे, भूकंप नाही, पूर नाही किंवा आणखी कुठली काही आपत्ती म्हणजे काय लँडस्लाइड्स म्हणतात वगैरे तसं काही आहे का? किती निर्धास्त आहोत आपण. पण आपण कुरकुर काय करतात त्या करायला पाहिजे, पण तरी सतत कुरकुर काय करतो? पाणी उपलब्ध, रस्त्यांना खड्डे, आता ते ओरडायचं आहे बाहेर गेल्यावर, त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे म्हणून. पण ते फक्त ओरडण्यासाठी ओरडायचं आहे, मनापासून ओरडायचं म्हणजे त्याचा लेख आपल्याला लागत नाही. मग असे सगळे आपण भाग्यवान असताना तरी देखील आपण आपल्यामध्ये असलेल्या कमतरताच लक्षात घेत राहतो. आणि म्हणून हे ऋषी आम्हाला सांगतात की ही विदर्भची भूमी माझ्या नावामुळे विदर्भ झाली. ते कोणतं कार्य त्यांनी केलं गुप्सेमतांनी? तर विदर्भ या शब्दाची उकल करून पाहिली किंवा त्याचा शब्दाचा अर्थ लक्षात घेतला की आपल्याला लक्षात येईल की या भागामध्ये गुप्सेमतांच्या कार्यापूर्वी, ऋषी गुप्सेमतांच्या कार्यापूर्वी गर्भ नावाची जी वनस्पती आहे ती अत्यंत विपुल प्रमाणात होती. आता याचं धर्म कार्यामध्ये आणि यज्ञ कार्यामध्ये अत्यंत महत्त्व आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दर्भ वापरला जातो प्रत्येकच ठिकाणी धर्म कार्यामध्ये आणि यज्ञ कार्यामध्ये, त्याच्याशिवाय यज्ञ किंवा धर्म कार्य होऊ शकत नाही. हे असं सगळं असताना पण त्याचा एक दुर्गुण आहे. प्रत्येक
आपण या सृष्टीमध्ये असलेली, की ती दुर्गुणांनी आणि सगुणांनी युक्त असतेच असते. भगवंताची ही योजनाच आहे. आणि म्हणून परत आपला मगाचा विषय आला की त्यातलं चांगलं काय आहे ते घ्यायचं, वाईट ते सोडून द्यायचं. पण या धर्माचा एक म्हणजे या वनस्पतीचा एक वाईट गुण असा आहे की ती इतकी वेगाने पसरते आणि इतकी खोलवर पसरते की ती पसरल्यानंतर ती दुसऱ्या वनस्पतींना उगवूच देत नाही. हे जेव्हा लक्षात आलं या ऋषी बुद्धमतांच्या, त्यावेळी त्यांनी आपल्या योग सामर्थ्याने आणि क्रांतिकारक प्रयोगांनी, केवळ योग सामर्थ्याने नाही, कारण केवळ योग सामर्थ्याने म्हटलं तर आपलं विचार कोणाकडे जातो तर चमत्कारांकडे जातो. पण आपल्या शास्त्रीय ग्रंथामध्ये कधीही चमत्कारांना प्रतिष्ठा दिलेली नाही. हे आपण अगदी फक्त लक्षात, त्याला आपण चमत्कार म्हणतो हा भाग वेगळा, कारण ते आपल्याला अपेक्षित नसतं, ते घडलेलं असतं म्हणून आपण त्याला चमत्कार म्हणतो. पण तो चमत्कार नाही. उदाहरणार्थ माऊलींनी भिंत चालवली असं आपण म्हणतो, पण त्यांनी भिंत चालवली का ती चालली? संवाद सांगूया, अभ्यास करणाऱ्यांनी सांगावं, ती चालली का त्यांनी चालवली? चालवली असती तर त्यांना संत माऊली कोणीच म्हटलं नसतं. कारण तिथे कर्तृत्वाचा अभिमान जिथे असतो तिथे संत पद कधीही मिळणार. म्हणून ती चालली याचं कारण काय की ते जे माझ्यामध्ये आहे तेच त्या भिंतीमध्ये पण आहे. ही भावना माऊली ज्ञानेश्वरांची अत्यंत परिपूर्ण आहे. म्हणून ते म्हणाले, चल काही भिंती, आणि ती चालली. त्याला आपण चमत्कार म्हणतो, पण तो चमत्कार नाही. हे कृपा करून सगळ्यांनी लक्षात ठेवा. तसंच या बुद्धमतांनी सुद्धा अनेक प्रयोग केले, अनेक गोष्टी त्याच्यामधनं त्यांना लक्षात आल्या असतील की असं केलं असं होतं. आता त्या प्रयोगांचं काही विवरण असे नाही समजले तर मला तरी ते उपलब्ध झालं नाही. आपल्याला कदाचित नंतर ते उपलब्ध होऊ शकतं की त्यांनी कसे कसे प्रयोग केले आणि या गर्भाला नियंत्रित केलं. आता त्यांनी विदर्भ केलं म्हणजे गर्भ रहित केलं असं म्हटलं जातं, पण गर्भ पूर्णपणे नष्ट झाला का? नाही, तो नष्ट होऊ शकत नाही, कारण त्याची पण असलेली आवश्यकता ही आहेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सृष्टीमधली प्रत्येक गोष्ट ही ब्रह्मापासून निर्मित झालेली असल्यामुळे, आरोप आहे ना ब्रह्मावर, पण तरी करूया सध्या थोड्या वेळापुरता. आणि म्हणून थोड्या वेळापुरता ब्रह्म म्हणजे जे निर्गुण निराकार आहे ते ब्रह्म, त्या ब्रह्मापासून निर्माण झालेली असलेली प्रत्येकच गोष्ट असल्यामुळे आणि ब्रह्माचं स्वरूप लक्षण सच्चित आणि आनंद असल्यामुळे कोणतीही गोष्ट कधीही नष्ट होत नाही. त्याचं फक्त ती विकारी होते आणि विकार पावत पावत ती परत काय होते तर मूळ कारणामध्ये विलीन होते. आणि म्हणून तिथे आपण लक्षात घेऊया, उदाहरण लक्षात घेऊ आणि आपल्याला लक्षात येईल की प्रत्येकच गोष्ट ही विकारी होत होत परत मूळ कारणामध्ये विलीन होते. साधं उदाहरण आहे, मातीचं घट होतो. घट निर्माण करण्यासाठी किती कारणं लागतात? 2. त्याला एक मुख्य कारण शास्त्रीय नाव त्याचं उपादान कारण आहे, दुसरं नाव निमित्त कारण. पण इथे आपण असं म्हणूया की काय लागतं? 2 कारणं लागतात. एक माती लागते आणि दुसरा कुंभार लागतो. आणि कुंभार त्या मातीचा उपयोग करून घट निर्माण करतो. मग आता हा घट नष्ट होतो का माती होते? काय होतं? माती होते. तो फुटतो, पण म्हणून नष्ट नाही ना, मग तो विकारी झाला, पण म्हणून नष्ट नाही झाला तर माती झाला. आणि तसंच आणि म्हणून आमचाही हा घट ज्या वेळेला फुटतो त्यावेळेला तो नष्ट नाही होत, तो विकारी होत होत ब्रह्मापर्यंत पोचतो. कारण अग्निसंस्कार झाल्यावर तो राख होतो आणि माती होते. माती आप होते. आपण तिसऱ्या दिवशी ते आपामध्ये नदीमध्ये विसर्जित करतो. आप होतं, आपाचं तेज होतं, तेजाचं वायू, वायूचं आकाश आणि आकाश ब्रह्मामध्ये विलीन होऊन जातं. म्हणून या प्रांताला
विदर्भ केलं या शब्दाचा अर्थ असा लक्षात घ्यायचा की त्याला आवश्यकते एवढं नियंत्रित केलं आणि म्हणून विदर्भ केलं. कारण त्या धर्माचं पावित्र्य जर नष्ट होऊन गेलं असतं तर धर्म कार्य आणि यज्ञ कार्य दोन्ही होऊ शकले नसते. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की ते नष्ट होतच नाही हा सिद्धांत आहे आणि त्यामुळे सिद्धांताला बदल होण्याची ताकद कोणाही मध्ये नाही. आणि म्हणून विदर्भ म्हणजे धर्मरहित झालं म्हणजे ते नियंत्रित झालं. फक्त धर्म कार्यापुरतं आणि यज्ञ कार्यापुरतं ते आपल्यासाठी काय झालं उपलब्ध असण्यापुरतं मर्यादित झालं. असं हे असल्यामुळे आता मग लक्षात आलं की या कार्याचं ज्या वेळेला वर्णन केलं जातं त्यावेळी गुरुसेमदांना आपोआप महर्षी गुरुसेमद म्हटल्या जातं. हे अत्यंत स्थूल असलेलं कार्य जे सगळ्यांच्या दृष्टिक्षेपात असतं, सगळ्यांना दिसतं, त्यावेळी ज्या वेळेला त्या व्यक्तीला विशेषण दिलं जात असतं त्यावेळेला त्यांना महर्षी म्हटलं जातं. हे मी नाही म्हणत आहे, की ज्या ग्रंथांच्या आधाराने अभ्यास केला आधीच कबूल करतो. हे सगळे ग्रंथ आदरणीय डॉक्टर स्वानंद कुंभा यांचे असल्यामुळे आणि ते उपलब्ध करून दिले त्यांचे भाऊ हरेश्वर कुंभा यांनी आणि मंजीवाले बरोबर वगैरे आले होते त्यांनी ते उपलब्ध करून दिले. आणि म्हणून त्याच्यामध्ये आपोआप काही ठिकाणी बरोबर जिथे ऋषित्वाचं कार्य आहे तिथे ऋषी गुरुसेमद असा उल्लेख आहे. जिथे हे कार्य आलं तिथे बरोबर महर्षी गुरुसेमद. आता हे वाचताना सुद्धा आपण इतकं लक्षात दिलं तर आपल्याला लक्षात येतात, नाही तर पटकन आपण वाचून पुढे चालत जातो. पण म्हणून आपल्याला लक्षात येतं की जे कार्य सगळ्यांच्या समोर असतं पण ते विशेष असतं, जे चिरंतन टिकणारं असतं, त्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्या व्यक्तीला दिल्या जाणारं विशेषण हे महर्षी म्हणून असतं. आणि म्हणून इथे पॉम्पलेटही बघा काय दिलंय, महर्षी अमुक, महर्षी अमुक, महर्षी अमुक. पण कित्येकदा उल्लेख करताना आपण काय म्हटलं, ऋषी अमुक, ऋषी अमुक, ऋषी अमुक. आणि म्हणून मगाशी जो आपण क्रम बघितला होता तो क्रम आपण परत निश्चितपणे लक्षात ठेवायचा आहे. आणि म्हणून हा व्यक्तीच्या विकासाचा क्रम आहे. तो क्रम या ऋषींनी आपल्या साधनेने प्राप्त करून घेतला. म्हणून तो अधिकार आम्हाला सगळ्यांना म्हणजे जे जे मानव म्हणून जन्माला आले त्या सगळ्यांना प्राप्त आहे. आणि म्हणून समर्थ वगैरे या ऋषींना वंदन करताना म्हणतात. पण हे सगळं केव्हा, ज्या वेळेला आत्मवंदन नंतर केलेलं आहे समर्थांनी ते नंतर बघूया. पण आधी हे समजून घेतलं पाहिजे. याच्यासाठी समर्थ आपल्याला सावध करतात, म्हणतात समजले आणि वर्तले ते भाग्य पुरुष बोले, या वेगळे बोलले ते करणे. म्हणून प्रत्येक गोष्ट आपण समजून उमजून केली पाहिजे असे समर्थ आपल्याला इथे शिकवतात. आणि म्हणून संतांना अपेक्षित असलेलं आपण कार्य केलं पाहिजे. म्हणून समाजाच्या उद्धारासाठी, कुटुंबाच्या उद्धारासाठी, राष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मग आत्म उद्धारासाठी अशी सगळी कार्य आपण केली पाहिजे. हेच आपल्याला या सगळ्या विशेषणांमधून लक्षात येतं. महर्षी परत मी उल्लेख करते. महर्षी सगळ्यांना वाटेल का म्हणून याचा उल्लेख परत कारण ते मनामध्ये रुजलं पाहिजे. परत उल्लेखाला ते रुजतो म्हणून. म्हणून महर्षी, ऋषी, देवर्षी आणि त्यानंतर मध्ये मुनी आणि मग ब्रह्मर्षी असं आपण पाहिल्यानंतर असा व्यक्तीचा विकास आपण काही काळापूर्वी अनुभवलाय एका व्यक्तीच्या माध्यमातून. अत्यंत आदर आहे आपल्याला त्या व्यक्तीबद्दल सगळ्यांना. कदाचित नाव पटकन कोणाच्या आलं का ओठावर, आलं असेल तर सांगा. आता अलीकडच्या काळामध्ये असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपण सगळ्यांनी अनुभवलं ते म्हणजे भारतरत्न आदरणीय माजी राष्ट्रपती आपले अब्दुल कलाम. हे ऋषी शास्त्रज्ञच होते असं एक विशेषण आपण त्यांना नक्की जोडून दिलं पाहिजे. त्यांचं जीवन चरित्र पाहिलं तर आपण काय स्तंभित होऊन जातो. सगळ्या धर्माच्या सगळ्याच्या पलीकडे गेलेलं हे व्यक्तिमत्व. एकच उदाहरण त्यांचं सांगते.
की आता राष्ट्रपती राहिले म्हणजे झाला होता कार्यकाळ पूर्ण आणि अमरावतीला त्यांना यायचं होतं एका कार्यक्रमासाठी. तेव्हा नागपूरहून येत असताना ते मोजरीकडे, आता ते खरं म्हणजे हेलिकॉप्टर वगैरे का नाही आले याचं उत्तर आपल्याकडे नाही, पण ते बाय रोड येत होते आणि मोजरीला संत तुकडोजी महाराजांचा आश्रम आहे. तिथे रात्रीच्या वेळी ते अमरावतीला पोहोचणार अशी ती व्यवस्था होती. त्यामुळे तिथे भजन सुरू होतं. त्यांनी ताबडतोब ताफा थांबायला सांगितलं. आता ते नियमामध्ये बसणार नव्हतं, त्याच्यामुळे तो जो काय अधिकारी होता तो म्हणाला नाही आपण, पण त्यांना मी अजातशत्रू आहे याची इतकी खात्री होती की ते म्हणाले की मला काहीही होणार, काय काय स्वतःबद्दल किती अभ्यास असावा हे आपल्याला त्याच्यावरून दिसून येतं. मला कोणाही पासून धोका नाही, पण मला इथे थांबायचं आहे. त्या अधिकाऱ्याचा नाईलाज झाला. तो म्हणाला ठीक आहे 10 मिनिट थांबूया. किती वेळ थांबले असतील? 3 तास. 3 तास थांबले आणि म्हणून असं ऋषीकृती व्यक्तिमत्व. आणि मग पुढे काय व्हायचं आता त्या घटनेकडे मी वळणार नाही. असं ऋषीकृती कोणाला तरी त्यांच्या मनाबद्दल किंतु परंतु आहे का? आपण इथे उपस्थित असणाऱ्यांबद्दल अजिबात नाही. आणि म्हणून हिंदू किती सहिष्णू आहे हे जगाला आपण दाखवून दिलं पाहिजे. ही वेळ पण आलेली आहे. ते आपल्याला हे ऋषी आपल्या मनगटामध्ये आणि आपल्या मनामध्ये अशी ताकद निर्माण करण्याचं कार्य देखील ऋषी करतात की एक परधर्मीय असून देखील आपल्याला कधीही त्यांच्या धर्माची आठवण होत नाही. आणि आजही आपण त्यांचं नाव इतक्या आदराने आणि विशेषत्वाने घेतो आणि पुढेही घेत राहिल्याचं. आणि म्हणून असं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं. म्हणजे त्यांना सहजासहजी प्राप्त झालं का? नाही. म्युन्सिपाल्टीच्या दुऱ्याखाली अभ्यास करून ते शास्त्रज्ञ झाले आणि मग राष्ट्रपती झाले. मग आम्हाला किती सगळं उपलब्ध आहे, तरी आम्ही का नाही करू शकतो पण करत नाही. हे मी माझ्यातली असलेली, मी तुमच्याबद्दल काही बोलणार नाही, माझ्यातली असलेली कमतरता. म्हणूनच भगवंत मला प्रत्येक विषय कर अभ्यास. आणि म्हणून अशा पद्धतीने या ऋषींना भगवान समर्थ करतात. समर्थांच्या भाषेमध्ये ऐकूया. आता म्हणून ऋषेश्वर सृष्टी विस्ताराचे ईश्वर नातरी हे परमेश्वर वेदावतारी. दुसरी आणखीन एक ओळी समर्थांची. धन्य धन्य ऋषेश्वर जगताचा आधार, तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. समर्थ त्या ऋषींना वंदन करतात. त्यांना आपण देखील किती मनापासून वंदन केलं पाहिजे त्याचं मार्गदर्शन आपल्याला इथे मिळेल. असे हे अनेक श्रेष्ठत्व प्राप्त असलेले ऋषी म्हणजे पुष्यमत. यांचं पुढील संशोधन आहे ते म्हणजे कापूस. मग आता विदर्भ हे क्षेत्र, त्यांनी त्यांच्या या संशोधनामुळे त्याला नाव काय प्राप्त झालं तर विदर्भ. मग आता तो दर्भ नियंत्रित झाला म्हणजे ती वनस्पती नियंत्रित झाली. मग आता नियंत्रित झाल्यानंतर भूमी उपलब्ध झाली. त्यावेळेला इतकी लोकसंख्या नाही. कोणता काळ येतो? ऋग्वेदाचा काळ आपण पाहतोय आणि त्यामुळे हजारो वर्ष, त्या वर्षांच्या तपशिलामध्ये जाण्याचं आपल्याला काही कारण नाही, पण कमीत कमी 7-8 हजार वर्षपूर्वी किंवा त्याही अधिक वर्षपूर्वी हा काळ आहे असं आपण सगळेजण मान्य निश्चितचपणे करतो. आणि मग त्यावेळेला एवढी लोकसंख्या अर्थातच नव्हती आणि म्हणून भूमी उपलब्ध झाली. मग आता एक गोष्ट नियंत्रित केल्यानंतर दुसरी गोष्ट काहीतरी निर्माण केली पाहिजे, त्याच्यावर संशोधन झालं पाहिजे. म्हणून या भूमीची प्रत काय आहे, या भूमीमध्ये काय उगवू शकतं याच्यासाठी त्यांना किती अभ्यास करावा लागला असेल. कारण सगळ्या ऋतूंचा अभ्यास करावा लागला असेल की उन्हाळा पावसाळा हिवाळा मुख्य 3च ऋतू, तसे 6 ऋतू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण मुख्य 3 ऋतू. मग या 3 ऋतूंमध्ये होणारे बदल, उपलब्ध असणाऱ्या पर्जन्याची काय ती क्षमता आणि जमिनीची प्रत, हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी कितीतरी प्रयोग केले असतील. आणि मग त्या प्रयोगानंतर त्यांनी सिद्ध केलं की ही भूमी कशासाठी उपयोगी आहे किंवा योग्य आहे. कशासाठी? कापसासाठी, ज्याला आपण पांढरं सोनं म्हणतो. काही किंमत आहे. आज इतके हजारो वर्ष झाले तरी देखील विदर्भातल्यासारखा कापूस
कुठेही होत नाही. हे कोणाचं सामर्थ्य आहे? आणि हे तपपूर्त सामर्थ्य आहे. हे तपाने आलेलं सामर्थ्य आहे. हे अत्यंत प्रयत्नपूर्वक, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात प्रयत्न वाढीचे कण रगडिता तेलाही घडते. मग असं इतकं प्रयत्नपूर्वक आलेली जी गोष्ट असते त्याला देवाचा कृपा प्रसाद प्राप्त होतो. म्हणून हजारो वर्ष ही गोष्ट तशीच्या तशी टिकून राहते. म्हणून कोणत्याही भागामध्ये जा, ते म्हणतात की आजही मी मुंबईत राहत होते आणि तिथे असताना एकाने मला म्हटलं होतं की कापूस तर म्हणे आम्हाला उशा करून आणशील का? आणि मग त्या करून दिल्या त्यावेळेला 1997-98 वगैरे ती गोष्ट असेल. आत्ता 5-4 महिन्यापूर्वी तुझा म्हणाला इतके वर्ष टिकवली 2-3, पण आता ती उशी गेली. आता परत मिळेल का? आता मुंबईत उशा कमी आहेत का? पण आठवण कुठली होते? विदर्भातल्या कापसाच्या उशीची. हे सामर्थ्य कोणाचं आहे? तर हे सामर्थ्य आहे ऋषींचं. आणि म्हणून कापूस आणि त्यापासून निर्माण होणारं वस्त्र याचा शोध त्यांनी लावला. त्याच्यानंतर पुढील संशोधन त्यांचं आहे ते म्हणजे गणित क्षेत्रातलं. आता विविध क्षेत्रातलं असलेलं त्यांचं सामर्थ्य आपल्याला दिसतंय. आणि ते म्हणजे गणित क्षेत्रामध्ये आधी नुसतीच बेरीज आणि वजाबाकी एवढ्या 2च संकल्पना रूढ होत्या आणि त्याच्या माध्यमातूनच गणित केलं जायचं. पण मुत्सवत ऋषींच्या प्रयत्नांनी किंवा त्यांच्या संशोधनांनी पुढे गुणाकार आणि भागाकार या सुद्धा 2 प्रक्रिया गणितामध्ये समाविष्ट झाल्या. आणि म्हणून आपण गणित म्हटलं की कोणाचं नाव घेतो आज? पण आता इथे नाव कोणाचं आहे? मग आपण हे सगळ्या जगाला सांगू शकलो पाहिजे की नाही? पण नाही, त्यांनी अमुक केले, प्रमेय दिली, त्यांनी अमुक केलं, त्यांनी अमुक सगळं बाहेरून आलं आणि आपण मान्य केलं. काय दुर्दैव आहे आपलं. याचं कारण असं आहे की वेद आपल्याला निष्क्रिय करतात, भगवंताची भक्ती आपल्याला निष्क्रिय करते. म्हणून त्यापासून आपण आपल्याला स्वतःला आणि आपल्या पुढच्या पिढीला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता इथे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं सामर्थ्य, हे सगळं आता परवा कोणत्या ऋषींच्या चरित्रामध्ये आपण ऐकलं की त्यांनी ते तयार केले चरू, आणि त्या चरूच्या सेवनाने किंवा त्या चरूंमध्ये ते बीजारोपण केल्यानंतर अपत्याची प्राप्ती आहे. म्हणजे सरोगसी वगैरे काय आजकालचे प्रकार आहेत ते, ती सरोगसी आली कुठून? पण याचा अभ्यास कोणी केला? त्यांनी. जे आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा अभ्यास त्यांनी केला आणि मग सांगितलं सरोगसी, आणि सरोगसीद्वारे अपत्य प्राप्ती होऊ शकते. पण हे हजारो वर्ष पूर्वी आपल्या ऋषींनी आपल्याला दिलेली देणगी, आपण ते काय म्हणतो तसं कर्म दारिद्र्याने आणि भाग्य असून त्याचं दारिद्र्य उपभोगून आपण ते दुसऱ्यांच्या नावावर आहे. आता त्याला बदलवू शकतो का? नाही बदलवू शकतो. नशिबाने हळदीचं तरी पेटंट अजून आपल्याकडे टिकून राहिलं एवढं तरी आपण आनंद मानायला. पण असे अनेक पेटंट आपण मिळवू शकतो अजूनही. हे पुढे येणारच आहे, ते आपण बघूया. आणि म्हणून असं हे गणिताच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अत्यंत मोलाचं कार्य ऋषी उत्सेमतांनी केलेलं आपल्याला दिसून. इथे एक गोष्ट आपल्याला परत लक्षात घेतली पाहिजे की अनेक ऋषींची ज्या वेळेला आपण चरित्र ऐकली त्यावेळेला विदर्भाच्या संदर्भात परत आणखी उल्लेख की भृशुंडी ऋषींनी काय केलं, आला त्यांच्या चरित्रामध्ये हा भाग आलाच असेल, नक्कीच आला असेल की 2 वनस्पतींना त्यांनी नाव मिळवून दिलं. आला असेल ना तो उल्लेख? कोणत्या त्या 2 वनस्पती होत्या सांगा? शमी आणि मंदार. का म्हणून त्यांना ते करावं लागलं? कारण लोकांमध्ये त्याची अमान्यता होती. कारण एक काटेरी आहे म्हणून आणि दुसरं विषारी आहे म्हणून असाच अनुभव लोकांना होता. पण ऋषींनी त्याचे औषधी गुणधर्म लक्षात घेतले आणि ते
आपल्याला गणपतीच्या पूजेच्या वेळी वापरले गेले पाहिजे असा आदेश दिला. आणि म्हणून जी गोष्ट आपण प्रत्येक अर्पण करतो ना भगवंताला, ती प्रत्येक गोष्ट आपल्याला अत्यंत उपयोगी आहे हे आपण प्रथमतः लक्षात घेतलं पाहिजे. या ते केवळ अर्पण करण्यासाठी नाही आहे, पूजेचा अर्थच आपण समजून घेत नाही. या श्रावण महिन्यामध्ये किंवा आषाढ अमावस्येपासून आपण जीवलिंगची पूजा करायला सुरुवात करतो. त्यावेळेला आपण काय काय अर्पण करतो? आघाडा केला अर्पण करतो. तो फक्त अर्पणच करतो की नाही? त्याची भजी होतात, भाजी होते. असं तुम्ही काय केलंय कधी? नाही केलंय? कोणी कोणी? एखाद दोन जणांनीच केलंय, बाकीच्यांनी नाही केलेलं. मग बाकीच्यांनी या घरी डांबल्याच्या कोकणस्थ असले तरी बोलवते आणि भजी आणि भाजी खाऊ घालते. आणि त्याचा होणारा उपयोग हा आपल्याला निश्चितपणे लक्षात येतो. आणि म्हणून पूजा करायची म्हणजे काय करायचं हेच तर आपल्याला माहिती नाहीये. भगवंताला अर्पण करणारी जी गोष्ट आहे ती प्रत्येक, कारण भगवंत म्हणजे दुसरा कोण आहे? तत्वमसी. आपण जप करतो तत्वमसीचा, मग ते तू आहे, ते तू आहे, ते तू आहे, तेच मी आहे. त्वम अवस्थात्रयात, पिता त्वम देन प्रयतेन त्वम कारक, असं फक्त गणपतीलाच सांगतो आपण. तो म्हणतो मला तर माहिती आहे, पण तेच तू आहे. आणि म्हणून हे समजून घेण्यासाठी ही पूजा. आणि म्हणून हे सगळं, म्हणून ऋषी ऋषींनी काय केलं? त्या दोन वनस्पती ज्या नामशेष झाल्या असत्या आणि त्याचा उपयोग पुढे होऊच शकला नसता, त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. आणि गुत्सेमठ ऋषींनी काय केलं की जी अनियंत्रितपणे वाढत होती तिला नियंत्रित केलं. काय ऋषींचं कार्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे समाजाला अत्यंत उपयुक्त आहे त्याच पद्धतीचं कार्य हे ऋषी करतात. म्हणून एक अमर्याद वाढत होतं त्याला नियंत्रित केलं, आणि जे अत्यंत बाद होऊन गेलं असतं त्या बाद होणाऱ्या दोन वनस्पतींना श्रेष्ठत्व मिळवून दिलं. आणि म्हणून असं हे पावित्र्य सांभाळून या गर्भाचं गुत्सेमठ ऋषींनी त्याला विदर्भ केलं. आणि म्हणून विदर्भ या शब्दाची व्याख्या जरी आपल्याला ग्रंथ देतात की विगतः गर्भायस्नात समा, अशी त्याची व्याख्या आहे. आणि म्हणून साधा सोपा अर्थ आपण लगेच करतो की विदर्भ केलं म्हणजे काही नष्ट केलं, असा त्याचा अर्थ नाही आहे. काल परवा सगळ्यांनी संस्कृताचा काय अर्थ आहे तो समजून सांगितला. निक्षत्रिय केली भूमी परशुरामांनी म्हणजे काय केलं, म्हणून तो संस्कृतचा अर्थ समजावून सांगण्याचा जसा प्रयत्न तेव्हा झाला तसाच इथे आपण लक्षात घेतला पाहिजे की वाच्यार्थाने विदर्भ केली म्हणजे नष्ट केली असा जरी अर्थ असला तरी ती नियंत्रित केली असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा या अद्भुत रम्य कृषी संशोधक आणि गणितज्ञ असलेल्या ऋषी हे गाणपत्य देखील होते. आता गाणपत्य असणे हा एक आणखीन एक वेगळा अभिमानाचा विषय आहे. आता हा त्यांच्या लौकिक कार्याचा भाग झाला. आता त्यांच्या आध्यात्मिक कार्याकडे पण आपण वळलं पाहिजे, कारण ऋषींचं कार्य केवळ महर्षी या पदापर्यंत मर्यादित नाही. म्हणून आपण ती पदं सारखी सारखी बघितली. आणि म्हणून आता त्यांच्या आध्यात्मिक कार्याकडे वळण्यासाठी त्यांचं काय म्हणूया त्यांची जन्मकथा किंवा चरित्र आपल्याला बघितलं पाहिजे. आता विदर्भ प्रांतात अर्थात त्यांचा जन्म होण्यापूर्वी त्याला विदर्भ प्रांत हे नाव नव्हतं, पण आता आपल्या सवयीप्रमाणे आपण विदर्भ प्रांत म्हणूया. आणि या प्रांतात राहणारे महर्षी वाचनकवी हे त्यांचे पिता. अध्यात्मशास्त्र, आचारशास्त्र आणि भक्ती मार्गाचा त्रिवेणी संगम असणारे हे महर्षी वाचनकवी आणि तितक्याच अधिकाराची असलेली त्यांची पत्नी मुकुंदा, असे हे अत्यंत अधिकार संपन्न असलेले जोडपं या विदर्भ प्रांतामध्ये म्हणजे या प्रांतामध्ये, कारण त्याच्या आधीचं नाव मला ग्रंथात कुठे सापडेल नाही आणि म्हणून आपण विदर्भच म्हणूया. या विदर्भ प्रांतामध्ये राहत होते. एक दिवस ऋषी तपश्चर्येसाठी आश्रमात नव्हते,
सेवेसाठी बाहेर गेलेले होते. आणि त्याच वेळेला मदनांचा पुत्र किंवा या प्रदेशावर राज्य करणारा राजा रुक्मांगद हा आपल्या सैनिकांसह नेहमी असंच आहे ना, सैनिकांसह शिकारीला येतो, सैनिकांपासून बाजूला होतो, मग कुठेतरी आश्रमात येतो आणि मग तिथून पुढच्या घटना घडतात. राजा परीक्षित सुद्धा शिकारीला गेला, सगळ्यांपासून बाजूला झाला, ऋषींच्या आश्रमात गेला आणि मग तिथे शाप मिळायला लागले. तसंच इथे पण झालं. आता हे ऋषी तपश्चर्येला गेलेले होते आणि पत्नी मुकुंदा आश्रमात एकटीच होती. पण हा राजा अत्यंत नीतिवान होता, धर्माचं अधिष्ठान ठेवून राज्य करणारा होता. पण तितकंच मदनासम किंवा मदनापेक्षाही सुंदर असं सौंदर्यवान होता, असं वर्णन ग्रंथामध्ये आपल्याला आढळतं. आणि असा हा राजा शिकार करता करता एकटाच पडला. सैन्य सहकारी सगळे बाजूला राहिले आणि आता अत्यंत तहान लागली. तहान लागल्यानंतर तो शोध घ्यायला लागला. तेव्हा त्याला त्या आश्रमाची पुन्हा लक्षात आलं की जवळपास आश्रम दिसतो आणि म्हणून तो तिथे आला. तिथे आल्याबरोबर मुकुंदा ही ऋषींची पत्नी दारातच उभी होती आणि म्हणून तिला बंधन केलं, कारण ऋषी पत्नी आहे आणि ऋषी पत्नी आहे म्हणजे माता आहे. बघा, माता आणि पिता असणे ही त्यावेळेपासून चालत आलेली ही आपली संस्कृती या राजाच्या मनामध्ये अत्यंत ऋण होती आणि म्हणून त्यांनी तिला बंधन केलं. पण बंधन केल्यानंतर आणि सांगितलं की मी कशा परिस्थितीत आहे, मला अत्यंत तहान लागली आहे, मला पाणी घ्या, अशी मागणी केली. परंतु काहीच उत्तर न देता किंवा आतमध्ये न जाता मुकुंदा फक्त त्याच्याकडे बघतच राहिली. याचं कारण असं की ती त्याच्या सौंदर्यावर पाहता क्षणीच भाळली होती. आपण कोण आहे, हा कोण आहे, आपण कोणत्या अधिकाराचे आहोत हे एका क्षणात ती मुकुंदा विसरून गेली आणि तिने नको ती मागणी या राजाकडे केली. आता राजा इतका हादरला, कारण की हे अधर्माचं कार्य हे मी करूच शकत नाही हे त्याला माहिती होतं. आणि म्हणून तो ताबडतोब तिथनं परत फिरायला पाहिल्याबरोबर मुकुंदा अत्यंत चवताळली, रागावली, संतापली आणि त्याला श्राप दिला की तू रोगाने ग्रस्त होशील. पण त्याचीही पर्वा या राजाची केली. कारण तो धर्माला अत्यंत धरून असा हा राजा हा निघून गेला. त्याला ती शापवाणी ऐकून, पण शापाचा परिणाम होतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ब्राह्मणांच्या शापाचा परिणाम होतोच होतो, त्या काळी नक्की होत होता, कारण तेवढी तपश्चर्या ठेवली होती. आणि म्हणून तो ताबडतोब रोगाने युक्त झाला. त्याचं शरीर रोग जर्जर होऊन गेलं, पण त्याची काही चूकच नाही. आणि म्हणून चुकीला काय असतं, परिमार्जन असतं. आणि म्हणून लगेच देवर्षी नारदांची भेट झाली आणि नारदांनी त्याला सांगितलं की असं असं झालेलं आहे, पण याच्यातून मुक्ती तुला हवी असेल तर तू श्री कदंब म्हणजे श्री क्षेत्र कदंब तिथे जाऊन काय कर, तर तपश्चर्या कर, पापमुक्त होशील. कारण गंगा येते 12 वर्षांनी आणि म्हणून आपल्या विदर्भातलं पाणी सुद्धा अत्यंत पवित्र आहे असं ऋषी म्हणजे देवर्षी नारदांनी त्याला सांगितलं. म्हणून तो तिथे आला आणि रोगमुक्त झाला. कारण इंद्राच्या बाबतीतही घडलेली घटना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून असा हा राजा रुक्मांगद तिथे आला आणि तो स्वतः रोगमुक्त झाला. पण तिकडे आश्रमात ही तळमळ आहे त्या शृंगार भावनेने आणि म्हणून इंद्राने या वेळेला संधी घेतली. त्याचं कारण असं की त्या बीजारोपणातनं एक अत्यंत दैदिप्यमान पुरुष जन्माला येणार होता आणि म्हणून इंद्र तिथे त्या रुक्मांगदाच्या वेशामध्ये आला. आता ही काही समजण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हतीच आणि म्हणून बीजारोपण झालं आणि दुःस्यमतांचा तिथे जन्म झालेला आहे असं आपल्याला. आता ही गोष्ट या मुकुंदाने नंतर ही भानावर आली, लक्षात आलं त्याच्या केस घडल्या, पण आपल्या पतीलाही सांगितली नाही आणि जन्माची ही कथा तिने आपल्या पुत्रालाही सांगितली नाही. पण हा मुळातच दैवी संपदेने युक्त असल्यामुळे
आणि तपश्चर्येचं बाळगून आश्रमात मिळतच असल्यामुळे कपटपूर्ण होताच अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण बुद्धी प्राप्त झालेला होता. आणि म्हणून असा हा बुद्धीमत एका तरुण असताना मगध राजाच्या आग्रहाने अनेक ऋषींबरोबर तिथे श्राद्ध विधी करण्यासाठी गेला. आणि मग तिथे चर्चा सुरू झाली. आता सगळेच ऋषी संपले म्हटल्यानंतर समाजाच्या उन्नतीसाठी आता आणखी पुढे आपण काय केलं पाहिजे. नुसतेच काही ते तिथे जाऊन श्राद्ध विधी करत बसले असा काही उल्लेख नाही आहे. मग आजकालच्या भाषेमध्ये कॉन्फरन्स होतात की कॉन्फरन्स आजही होतात. डॉक्टरांच्या होतात, शास्त्रज्ञांच्या होतात, वैज्ञानिकांच्या होतात, सगळ्यांच्या होतात, शिक्षकांच्या होतात, सगळ्यांच्याच कॉन्फरन्सेस होतात. आणि त्याच्यातून ठरवलं जातं की पुढे काय होणार. तसंच यांची इथे ही सगळं सुरू झालं. त्याला शास्त्रामध्ये म्हणतो आपण वादे वादे जे आहे ते आणि मग तत्वाचं विकसन करण्यासाठी पुढे काय आपण करू शकतो याच्यासाठी हा सगळा वाद सुरू झाला. त्यावेळेला आपल्या या अकल्पनीय बुद्धीच्या सामर्थ्यावर बुद्धिमतांनी सगळ्यांना पराभूत केलं. आता वय लहान, बाकीच्यांची वय मोठी आणि पराभूत झाल्याचं शरीर इतरांना झालं असेल नसेल, पण ते खरं म्हणजे आपण अत्री ऋषीचे चरित्र बघितलं की अत्यंत शांत आहे. आणि ज्याची सगळ्यांची मैत्री ते अत्री असं त्याचं वर्णन आहे. पण आता या कथेमध्ये असं लक्षात येतं की ऋषीच बोलून गेले अत्री ऋषी की अरे तू काय म्हणतोस, रुक्मांगदाचा मुलगा तू क्षत्रिय आहेस आणि ब्राह्मणांच्या सभेमध्ये तर म्हणजे येऊन तुला बोलण्याचा काही अधिकार नाही. झालंय वीजच कदाचित जरूर काही अगदी समाधान कधीही आपल्याला कधी असा विचार न केलेला करून तिथे अत्यंत व्याकुळ झाला. आणि तसाच घरी परत आला आणि आपल्या आईला विचारलं की काय मी ऐकलं. आणि आता आईचा नाईलाज झाला. आईला शाप दिला. सगळी घडलेली घटना आहे मी सांगितली. आतापर्यंत कोणाला सांगू शकली नव्हती पण आता सांगितली. आणि आता शाप दिला, संतप्त झाला, शाप दिला. आणि आता मी काय करू, माझ्या जगण्याचं काही प्रयोजनच राहिलं नाही असं लक्षात घेऊन त्यांनी काय केलं, आत्महत्येचा अर्थात आधीचं सांगितलेलं श्रेष्ठ सगळं फ्लॅटमध्ये घेतलंय. बरं जन्माची कथा मुद्दामून उशिरा घेतली कारण नंतर तीच लक्षात राहते आणि नको असलेलं आपल्याला टाळायचं आहे. आणि त्याच्यामुळे ही जन्माची कथा आपण नंतर पाहतोय. आणि मग तिथे आकाशवाणी झाली आणि त्यांच्या कानावर शब्द आले की अरे असं करू नकोस, तू गणपतीची आराधना कर. त्याच्यामुळे अत्यंत पुढे फार मोठं कार्य घडवून आणण्याची शक्ती आहे ती देवाने तुला दिली आहे. आणि तू क्षत्रिय नाही, रुक्मांगदाचा पुत्र नाही तर तू देवपुत्र आहेस. आणि म्हणून आत्महत्येचा विचार करू नकोस, तू गणपतीची आराधना कर. असे आकाशवाणी झाल्याबरोबर श्री क्षेत्र पुष्पक या ठिकाणी गेले म्हणजे आजचं महाल. आणि त्या ठिकाणी ते गेले आणि तिथे त्यांनी गणानाम गणपती कारण आकाशवाणी काय झाली होती की गणपतींची प्रार्थना कर, पुरस्चरण कर, त्यांची आराधना कर, भक्ती कर. आणि गणानाम गणपती या मंत्रांची पुरस्चरण केली आणि स्वतः एक स्तोत्र रचलं जे 15 श्लोकांचं आहे. आता आपल्याला ते बघण्याचा आणि वेळही उपलब्ध नाही, कारणही नाही, पण ते स्तोत्र रचलं त्याला पुढे बुद्धिमत वरप्रदान स्तोत्र म्हणून ख्याती मिळालेली आहे. अशा त्या स्तोत्राचा आधार घेऊन त्यांनी तपश्चर्या केली आणि गणपती प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी वर दिला. आणि काय वर दिला तो आपण पाहिला. म्हणून पहिलं श्रेष्ठत्व, दुसरं श्रेष्ठत्व, तिसरं. आणि म्हणून असे हे बुद्धिमत जरी एका स्त्रीकडून अपराध होऊन जन्माला आले तरी देखील त्याच्यामध्ये आपल्याला फारसं शिरण्याचं कारण कशासाठी नाही किंवा त्या मुकुंदेला खूप नावं ठेवण्याचं कारण अशासाठी नाही. याचं कारण असं आहे की नियमाला अपवाद असतात आणि अपवादानेच नियम सिद्ध होत असतात. नियम काय आहे की अशा पद्धतीचं कृत्य 90% वेळा किंवा 95% वेळा कोणाकडनं घडतं, पुरुषाकडनं घडतं असं एकंदरीत चरित्र आपल्याला किंवा कथा आपल्याला सांगून जातात. पण इथे एका कोणाकडे जातं हे अपराध
एका स्त्रीकडे जातो, पण तो नियम सिद्ध करण्यासाठी अपवाद घडत असतात आणि अपवाद दुर्लक्ष करायचं असतं असं आपण नेहमी शिकलेलो आहे. आणि म्हणून पण त्याही मध्ये खूप गुणात्मक होतं. पण हे कशासाठी तर न्याय व्यवस्थेने याचा विचार केला की जोपर्यंत म्हणजे बाबा आपण किती पद्धतीने या सगळ्या चरित्रातनं काय काय शिकलो, म्हणून जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवर आरोप होतो तोपर्यंत तो फक्त आरोपी असतो, तो गुन्हेगार ठरत नाही. मग पूर्ण त्याची उकल झाल्यानंतर जर आरोप सिद्ध झाला तर तो गुन्हेगार ठरतो आणि मग त्याला शिक्षा व्हायला. आणि म्हणते त्या काळातही तसंच होतं की स्त्रीकडून फार कमी वेळा अपराध व्हायचे, त्याला पुरुष काही वेळेला बळी पडायचे, तसा तो रुक्मांवर बळी पडला. तसंच आताही काही वेळेला होऊ शकतं. म्हणून स्त्रियांना मिळालेल्या कायद्याचा गैरवापर स्त्रियांनी करू आणि न्यायाधीशांनी सुद्धा ही कथा लक्षात ठेवून की एखादी स्त्री सुद्धा असं वागू शकते हा विचार डोक्यामध्ये घेऊन न्याय दिला पाहिजे. म्हणून न्यायाधीशांनी सुद्धा प्रवचनाला आलं. दुर्दैवाने कोण कोण येतात ज्यांना हे सगळं मान्यच आहे तेच फक्त सगळे येतात आणि ज्यांना हे कळायला पाहिजे ते कोसो दूर राहतात. आणि ज्यांना कळायला पाहिजे त्यांना सुद्धा ओढून आणण्यासाठी इथे आपण प्रयत्न केले पाहिजे. असो म्हणून असा एक छान पिक्चर सिनेमा मी आता ओझरता म्हणून आला रे वा वक्ते आला केली तर आम्हाला सांगतात की पिक्चर बघायचं नाही, स्वतःच पिक्चर बघतात. पूर्ण काही बघितलेलं नाही, टॉपिकमध्ये जाऊन काही बघितलेलं नाही, पण इतरच वगैरे नावाचा काहीतरी पिक्चर आहे नंतर बघितला असेल. त्याच्यामध्ये असाच त्या नायकावर आरोप होतो, पण तिथे ती कशी खलनायिका आणि दोषी असते हे सिद्ध होतं आणि मग तो त्या आरोपातून सुटतो. आणि मग काही प्रत्येक वेळेला पुरुषच दोषी असतात असं नसतं. अपवादाने कधी कधी स्त्री सुद्धा दोषी असू शकते हे आपण तिथे मान्य केलं पाहिजे. अशा या चरित्रामध्ये आणखी एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्या ऋषीच्या चरित्रांपासून सगळ्या ऋषींच्या आपल्याला एक गोष्ट अत्यंत कॉमन दिसली ती म्हणजे तपश्चर्येनंतर अपत्यता. प्रत्येक प्रवचनकारांनी हे सांगितलं की आधी त्यांना अपत्य नव्हतं, त्यांनी तपश्चर्या केली, अमुक झालं नमुक झालं आणि मग अपत्य प्राप्ती झाली. याचा अर्थच असा आहे की प्रतीक्षेनंतर मिळालेली गोष्ट ही अत्यंत श्रेष्ठ असते, कारण तोपर्यंत आपण अधिकार संपन्न होतो. आणि म्हणून पूर्वी आपल्याला आपले आईवडील जोपर्यंत लायसन्स मिळत नाही तेव्हा लग्नाला सुद्धा लायसन्स होतं आणि वय वर्ष 18 झाल्याशिवाय लायसन्स मिळत नव्हतं. तोपर्यंत वाड्याच्या बाहेर सुद्धा लग्न न्यायची नाही असा कायदा जणू अगदी सांगितला जायचा. आणि आम्हाला तर त्याचा अनुभव आहेच की मी न्यायाधीश आहे, पण तू रस्त्यावर गाडी नेली आणि पोलिसांनी पकडलं तर मी काहीही करणार. 6 महिने आधी लुना घेतली होती, पण 18 वर्ष व्हायला 6 महिने होते तोपर्यंत फक्त वाड्यातल्या त्या ग्राउंडमध्येच चालवायची, रस्त्यावर नेण्याची हिंमत नव्हती. ती हिंमत आपण आपलीच घालवून टाकलोय. आणि म्हणून लहान लहान मुलं आजकाल गाड्या चालवतात, त्याचे दुष्परिणाम काय होतात ते आपल्याला दिसत आहे. कायदे कायद्याच्या जागी राहतात, कायद्याने काहीही होत नाही. आईवडिलांना जेल आहे, पण मला सांगा आज इतकी लायसन्स नसलेली मुलं गाड्या चालवतात. कोणत्या आईवडिलांना जेल झाली? एका जरी आईवडिलाला जेल झाली तर पुढच्या सगळे आईवडील आपल्या मुलांना गाडी देणं. म्हणून मुलांना नाही म्हणायला शिकवा, त्यांना प्रतीक्षा करायला लावा. प्रतीक्षा केल्यानंतरचं जे फळ असतं आणि अत्यंत मोठी प्रतीक्षा कोणी केली असेल तर ती शबरीने केलेली आहे. वयाच्या 14व्या वर्षापासून तर 88व्या वर्षापर्यंत 92 काही म्हणतात, आपण 88 बोलूया, 82 म्हणतात वय, पण 82 जरी झालं तरी 14 ते 82 काय प्रतीक्षेची तिथे आपण व्यावहारिक भाषेत प्रतीक्षा म्हणतो, भक्तीच्या मार्गात किंवा शास्त्राच्या माध्यमात त्याला प्रतीक्षा म्हणतात. पण अशी प्रतीक्षा केल्यानंतर रामच भेटतो की नाही आणि ती प्रतिष्ठा आस्थादायक कायम राहते की नाही. मग ही प्रतिष्ठा आपल्या मुलांनाही मिळाली पाहिजे.
आपल्याला इथे लक्षात येतं. आणि म्हणून या सगळ्या ऋषींच्या चरित्रामधून आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देऊ शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इतकं श्रेष्ठत्व असलेले हे ऋषी यांचं एक श्रेष्ठत्व मात्र काळाच्या पडद्याआड लपलेलं आहे. त्याच्यासाठी आपण आपल्या मुलांना प्रोत्साहन देऊ शकतो. त्यांनी तो शोध सुरू केला होता की चंद्राच्या किरणांचा त्याच्या त्या प्रभेचा गर्भवती स्त्रीवर परिणाम होतो. एवढ्या म्हणजे या विचारापर्यंत ते पोहोचले. त्याच्यावर प्रयोग सुरू झाले पण त्याची कुठेही म्हणजे त्याच्या नोंदींची कुठेही उपलब्धता नाही. म्हणून तरुण मुलं जर आपल्या घरामध्ये असतील तर त्यांना हे ऋग्वेद वाचायला लावा, बुद्धमतांचं चरित्र वाचायला लावा आणि गर्भवती स्त्रीवर चंद्रकिरणांचा काय परिणाम होतो ते वाचायला लावा. त्याच्यातून जर काही ते बाहेर आपण आणू शकलो तर या प्रवचन मालेचे साफल्य आहे. आपण आपल्या मुलांना कधीही वेदांपासून आणि याच्यापासून कृपा करून दूर ठेवू नका अशी परत एकदा विनंती आपल्या सगळ्यांना करते. आणि म्हणून शेवटी बुद्धमत आणि मुकुंदा या शब्दाचा मूळ अर्थ पाहू आणि प्रवचनाला विराम देऊ. दोन मंत्र जास्तीचे घेतले आपल्या सगळ्यांचे. सरते शेवटी बुद्धमत या शब्दाचा मूळ अर्थ लक्षात घेतलं तर त्याचा अर्थ आहे मदाला म्हणजे विकारांना ज्यांनी गुप्त केलं. गुप्त केलं म्हणजे काय केलं तर ज्यांनी निराश केला त्यांच्यावर नियंत्रण आणलं असे हे बुद्धमत आज त्यांचं चरित्र आपण ऐकलं. आणि विकारांवर ज्या वेळेला नियंत्रण येतं त्यावेळेला एवढं मोठं कार्य घडू शकतं घडतं असं आपल्याला बुद्धमत आपल्या नावातनं सिद्ध करून देतात असं आपल्याला लक्षात येतं. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे आई जिला आपण आता व्यभिचारी ठरवली पण शास्त्र सांगतं की तिथे गुणार्थ आहे की या नरदेहातून मुक्ती मिळवायची असते आणि ती केव्हा मिळते तर मुकुंद झाल्यावर. आणि मुकुंद होण्याचा मार्ग कुठून आहे तर मुकुंदामध्ये आहे. मुकुंदा म्हणजे वृत्ती ईश्वर अशी अनन्य शरण होण्याची वृत्ती म्हणजे मुकुंदा. आणि त्या वृत्तीसह जर भगवंताची आपण आराधना केली तर आपल्याला मुकुंद सहजच प्राप्त होतो. असे हे गुण अर्थ लक्षात घेतल्यानंतर मला नाही वाटत की आता आपण त्या स्त्रीला व्यभिचारी ठरवू का. नक्कीच ठरवणार नाही. आणि हे गुण अर्थ लक्षात घेऊया. बुद्धमत ऋषींचं हे सगळं श्रेष्ठत्व आपण लक्षात घेऊन फक्त या मरदेहामध्येच मुक्ती प्राप्त करून घेण्याची व्यवस्था भगवंताने आपल्याला दिली आहे. त्याचा आपण सगळेजण लाभ घेऊया अशी त्याच्यासाठी प्रयत्न करूया. ते प्रयत्न सफल करावे भगवंताने आमच्या सगळ्यांसाठी अशी भगवंताकडे प्रार्थना करूया. आणि थांबण्यापूर्वी परत मगाशी म्हटल्याप्रमाणेच की हे सगळं विवेचन आदरणीय डॉक्टर स्वामी मुकुंद यांचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांच्या माध्यमातून मी करू शकले. आणि त्यामुळे तुकाराम महाराजांचं वचन आहे साळुंकी बोलत असे मंजूळ वाणी बोलविता तुम्ही वेगळाची. आणि म्हणून सगळं काय जे आहे श्रेय ते सगळं डॉक्टर स्वामी मुकुंद यांना अर्पण करते. त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करते. आणि त्यांचे ते ग्रंथ माझ्यापर्यंत पोहोचवणारे त्यांचे भाऊ नरेश्वर पुत्र आणि त्यांना या सगळ्यांचे आभार सगळ्यांच्या गुणात आभार मानायचं काही कारण नाही. आणि त्याचप्रमाणे मी दरवर्षीप्रमाणे मंदिराच्या सगळ्या विश्वस्तांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दलही त्यांचेही ऋणात राहते. सगळ्या श्रोत्यांच्या ऋणात राहते की काय जो कठीण विषय कठीण करून सांगितला की सोपा करून सांगितला आता ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. आणि म्हणून असा आपण सगळ्यांनी 1 तास 35 मिनिटं आपण सगळ्यांनी मला सहन केलं त्याबद्दल सगळ्यांना कृतज्ञता व्यक्त करते. ऋणात राहते आणि शब्दांना विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. श्रवण साधना मराठीतून प्रवचन आहे. ब्रह्मपुत्रीय स्वामी भगवंतानंद यांची शनिवार दिनांक 17 ऑगस्ट ते बुधवार दिनांक 31 ऑगस्ट 2024 यांची प्रवचन केली आहे. प्रवचनाचा वेळ आणि विषय
17 ते 21 ऑगस्ट सायंकाळी 6:30 ते 8 विषय आहे रामायणातील मधुर प्रसंग. आणि 18 ते 21 ऑगस्ट सकाळी 7:30 ते 8 विषय आहे अमृतबिंदू उपनिषद. आणि स्थळ आहे चिन्मय बालाश्रम आंजनेय सोसायटी वडगाव यवतमाळ. तर सर्वांनी या प्रवचनाचा लाभ घ्यावा. 21 ऑगस्ट 24 ला सकाळी 11 वाजता विष्णू सहस्रनाम आणि महाप्रसाद होईल. तर या 17 ते 21 ऑगस्ट यापर्यंत सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळी प्रवचन आहे. त्यांनी आपल्याला आस्वाद घ्यावा. ही सूचना आली आता बरोबर मी पण एक संधी साधूनच केले की आदरणीय मंदाताई यांनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अमरावतीच्या त्यांची प्रवचन कालपासून सुरू झाली. अर्थात ते आम्ही नाकारू शकलो नाही की प्रवचन माणूस सुरू असून देखील कारण इतक्या अधिकाऱ्याच्या व्यक्तीला आपण नाही म्हणणं योग्य नव्हतं आणि म्हणून आम्ही हे स्वीकारलं. त्यांची प्रवचन कालपासून सुरू झाले. विषय आहे काठीचे अभंग आणि स्थळ आहे वेदनारिणी मंदिर आनंदनगर. आपलं प्रवचन मालिका उद्या पूर्ण होते आहे. श्री बालाजी मंदिरातील परवापासून आपण सगळेजण तिथे साधन आमंत्रित आहात. आपण सगळ्यांनी त्याही प्रवचनाचा लाभ घ्यावा अशी आपण सगळ्यांना यांनी गर्भाला नियंत्रित केलेलं आहे. गर्भ अशी वनस्पती आहे की ज्या ठिकाणी असं म्हणतात की गर्भ वाढतात त्या ठिकाणी दुसरं काही पीक येत नाही. त्यांनी गर्भाला नियंत्रित केलं आहे. अशी भूमी ज्यांनी सुजलाम सुफलाम केली आहे असे ऋषी म्हणजे वृत्सवत. आणि मग ती सुजलाम सुफलाम केल्यानंतर त्या ठिकाणी कापसाचं संशोधन केलेलं आहे. मग आपल्या विदर्भाच्या भूमीला ब्लॅक कॉटन सॉईल असं म्हणतात. कापसाचा शोध लागल्यानंतर या भूमीचं नावच म्हणजे जमिनीचं नावच कॉटन सॉईल असं पडलेलं आहे. असं अद्वितीय कार्य. त्याचप्रमाणे गणित क्षेत्रामध्ये सुद्धा गुणाकार आणि भागाकार हे अद्वितीय देण देणारे ऋषी म्हणून आपल्याला गुरुचरणांचं वर्णन करता येईल. आणि त्याचप्रमाणे जे शेवटांचं महान गाणपत्य गणानांचा जो मंत्र आहे गणेशाचा अतिशय श्रेष्ठ मंत्र त्याची जी ऋषी आहे गणानांचा सर्व ब्रह्मस्पती जगती असं सुरुवात त्या ऋषी मंत्राची आहे. असे अद्वितीय ऋषीमत्व आणि गणपती संप्रदायाचे एक श्रेष्ठ व्यक्तिमत्व उत्सव थोडंसं चरित्र अनोळखी होतं पण अतिशय सुंदर रीतीने ताईंनी तो विषय मांडला. आता कधी ताईंचा एवढा अभ्यास आहे अध्यात्म क्षेत्रातला त्यामुळे आम्ही मुद्दाम कठीण विषय त्यांच्याकडे सोपवतो की त्यानिमित्ताने त्या विषयाचा अभ्यास कारण अध्यात्म क्षेत्राची बैठक तयार महत्वाचं असते की या ठिकाणी विषय मांडताना केवळ पुस्तक वाचन करून सांगे असं असतं तर त्याच्यातलं जे निरूपण आहे ते करता आलं पाहिजे. त्यामुळे असे जे कठीण विषय असतात ते आम्ही पासआउट करतो आम्ही घेत नाही ताईंकडे ते विषय देतो. त्यामुळं एक अधिकार वाहिनी ते या ठिकाणी कारण 2004 पासून अध्यात्म क्षेत्रामध्ये काम करत आहे. 20 वर्ष या क्षेत्रात काम करत आहे. तेव्हा अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये ताईंनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मंडळाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. उद्या समारोपाचा दिवस आहे आणि अतिशय सगळ्यांना प्रसिद्ध असे ऋषी आहेत वेदव्यास महर्षी वेदव्यास. अतिशय म्हणजे अतिशय व्यासांचं चरित्र सांगण्यामध्ये एक दिवस तर शक्यच नाही आहे पण अतिशय भव्य आणि दिव्य असं आपल्या सगळ्यांना परिचित आहे की असं म्हणतात की व्यासोच्छिष्टम जगात सर्व. व्यासांनी सगळं जग उष्ट केलेलं आहे. व्यासांची वाणी कोणत्या विषयाला स्पर्श करत नाही असा विषय जगात नाही आहे. असं अद्वितीय चरित्र भगवान वेदव्यासांचं आहे. उद्याचा विषय आहे उद्या सादर करतायत डॉक्टर सतपाल सोळे. आपण उद्या या समारोपाच्या व्याख्यानाला सर्वांनी वेळेवर 7:30 वाजता उपस्थित राहावं अशी मी मंडळाच्या वतीने विनंती करतो. ताईंनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल मंडळाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो आणि प्रसाद वितरण झाला कार्यक्रम संपला. गोविंद हरि गोविंद गोकुल नंदन गोविंद गोविंद गिरी गोविंद.